शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पाऊस आपल्याला 8 तारखेला संध्याकाळनंतर कमी होणार आहे. आता बहुतांश ठिकाणी आपल्याला पाऊस बंद झालेला बघायला मिळालेला आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये वातावरणामध्ये बदल होऊन वारे वाहताना बघायला मिळत आहे आणि आपल्या भागातही वारे चालू आहे का नाही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. सध्या तरी आपल्याला 25 ते 30 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे झटक्याचे वारे आपल्याला बघायला मिळू शकतात आपल्या भागामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये. तर आपल्या भागात अशी परिस्थिती चालू आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि कोणत्या भागातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा आम्हाला नक्कीच कळवा. मग आता यानंतर पावसाची परिस्थिती कधी सुरू होणार आहे ते आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. समुद्रामध्ये जर बघितलं तर सगळं जे पावसाचं वातावरण आहे ते सर्व वातावरण जे आहे ते आपण समुद्राच्या हालचालीवरूनच सांगत असतो. मग आता सध्या अरबी समुद्रामध्ये आपण बघू शकतो वातावरणामध्ये बदल झालेला आहे. वारे जे आहे ते वाऱ्याचं प्रमाण आणि वाऱ्याची उंची वाढलेली आहे. त्यामुळे आपल्याला पावसाचे जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी मालदीव जवळ जरी कमी दाबाचं क्षेत्र असलं तर त्याचा कुठलाही परिणाम आपल्याला बघायला मिळत नाही. तर कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला किनारपट्टीला झाले तर आपल्याला बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. परंतु आता सगळीकडेच वारे जे आहे ते वाहताना बघायला मिळत आहे. आपल्या भागात वारे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता आपण 10 तारखेचं वातावरण बघत आहात. 10 तारखेच्या वातावरणापासून आपण सुरुवात करूया की कोणकोणत्या तारखेला पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. जे वारे आहे ते आपल्याला नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी वारे बघायला मिळत आहे. जास्तीत जास्त वारे जे आहे आपल्याला नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आहे, अकोला, वाशिम आहे, अहिल्यानगरचा भाग आहे, पुण्यामध्ये, बारामतीमध्ये, बार्शीमध्ये, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी, सांगलीमध्ये आपल्याला वारे वाहताना दिसत आहे. मुंबईला जबरदस्त वारे आपल्याला बघायला मिळत आहे. कोणी मुंबईवरून व्हिडिओ बघत असेल तर आम्हाला कमेंट नक्कीच करा. तर नाशिक भागातही आपल्याला वारे जास्तीत जास्त बघायला मिळत आहे. वाऱ्याचा जो स्पीड आहे मुंबईच्या भागात थोडा जास्त आहे, नाशिकच्या भागात 25 ते 30 प्रति तास किलोमीटर. तो पण आपल्याला कंटिन्यू वारे नाहीये, झटक्यावर वारे आपल्याला बघायला मिळू शकतात. तर आता पावसाची बातमी आपण या ठिकाणी बघूया. पाऊस कोणकोणत्या भागात आपल्याला वर्तविला जाणार आहे. आता या ठिकाणी 10 तारखेपासून आपण सुरुवात करूया. 10 तारखेचा जुलैचा जो भाग आहे, 10 जुलैचा आपण या ठिकाणी वातावरणामध्ये काय बदल आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि जो कमी दाब आहे मित्रांनो, तो कमी दाब आपल्याला कधी बघायला मिळणार आहे ती पण आपण या ठिकाणी बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 14, 15, 16 तारखेला कमी दाब एका आपल्या बंगालच्या उपसागरात होणार आहे. तो सुद्धा आपण बघूया काय परिस्थिती आहे. आता 10 तारखेच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु किनारपट्टीला ढगाळ वातावरण राहणार आहे. मुंबईसह नाशिकच्या काही भागात, पुण्याच्या काही भागात, इकडे सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण असेल, परंतु पावसाचं प्रमाण आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. 11 तारखेला जर बघितलं तर 11 तारखेच्या वातावरणामध्ये कुठेही आपल्याला पाऊस नाही, परंतु वारे जे आहे ते वारे वाहताना आपल्याला बघायला मिळत आहे. वाऱ्याची जी दिशा आहे मुंबईकडून आहे, या ठिकाणी अरबी समुद्राकडून वाहत आहे आणि बंगालच्या उपसागराकडे जात आहे. 13 तारखेला जर बघितलं तर 13 तारखेची परिस्थितीमध्ये कुठेही आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात नाही. 14 तारखेला बघितलं तर 14 तारखेला आपल्याला बऱ्याचशा भागात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे आणि पावसाचं जे प्रमाण आहे ते नाहीये. तसेच मित्रांनो 15 तारखेला जर बघितलं तर 15 तारखेला आपल्याला संध्याकाळनंतर हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. तर ती म्हणजे मुंबई किनारपट्टीपासून नाशिकच्या काही भागात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, वाशिम असेल, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगणघाट, अमरावती, अकोला, जळगावच्या काही भागात, धुळ्याच्या काही भागात, परंतु फक्त हलका पाऊस पडू शकतो आणि काही भागात पाऊसच पडणार नाही, फक्त वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यानंतर 16 तारखेला जर बघितलं तर 16 तारखेला जो कमी दाबाची या ठिकाणी मी सांगितलं होतं तो कमी दाब आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो, परंतु उत्तर प्रदेशच्या काही भागात आपल्याला तो जाताना बघायला मिळालेला आहे. परंतु त्याचा जो परिणाम आहे पुढे अजून त्या वातावरणामध्ये बदल होऊ शकतो. तर आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो नागपूर, गोंदिया, चंद्रपूरच्या काही भागात आपल्याला त्याचा परिणाम मुख्यतः बघायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे मुंबई किनारपट्टीपासून आपण जर बघितलं तर त्याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी पण बघायला मिळत आहे. मुंबईला आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. त्यानंतर नाशिकच्या भागात 17 तारखेला, 17 जुलैला
पावसाचं वातावरण आहे आणि तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 17 जुलैला बघायला मिळत आहे. मुंबई आहे, मालेगाव आहे, अकोला, संगमेर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, बुलढाणा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर अहिल्यानगर, बीड, बार्शी, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, वाशिम या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता 17 जुलैला बघायला मिळू शकते. त्यामध्ये थोडा बदल होऊ शकतो आणि पावसाचं जे प्रमाण आहे थोडंसं वाढलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. ती पुढील अपडेटमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. त्यानंतर 18 तारखेचा अंदाज जर घेतला तर 18 तारखेला पुन्हा एकदा ते वातावरण शांत होईल आणि 19-20 तारखेला जर बघितलं तर किनारपट्टीला जो आहे वातावरण होईल आणि हलका पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. परंतु पाहिजे तसा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार नाही. आता 21 तारखेपासून जर बघितलं 21 तारखेला सुद्धा वातावरण हलक्या पावसाचं आहे, परंतु कुठेही असा जोरदार आणि धमाकेदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत नाही. 22 तारखेपासून पुन्हा एकदा एक कमी दाब तयार होत आहे बंगालच्या उपसागराकडून. मग त्याचा मुख्य परिणाम आपल्याला 23 तारखेपासून बघायला मिळू शकतो. 22 तारीख आणि 23 तारखेला त्याचा मुख्य परिणाम जो चालू होणार आहे मित्रांनो तो आपल्याला नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या भागाकडून चालू होणार आहे. त्यानंतर अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार अशाप्रमाणे त्याचा प्रवास असणार आहे. त्याची फुल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लगेच लवकरच येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही बघून घ्या. नसेल सबस्क्राईब केलं तर लगेच करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.